नमस्कार. मी ॲडव्होकेट कोमल साळुंके ढोबळे. समता आणि सामाजिक न्यायाचा लढा हा केवळ भाषणांनी नाही, तर पुराव्यांच्या आणि अभ्यासाच्या धारदार तलवारीने लढावा लागतो. गेली अनेक वर्ष उपवर्गीकरणाच्या या ऐतिहासिक लढ्यात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, त्यापैकी एक नाव म्हणजे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे साहेब. त्यांनी केवळ रस्त्यावर उतरून हा लढा लढला नाही, तर त्यांच्या अभ्यासू आणि करारी लेखणीतून आरक्षणाचे वास्तव जगासमोर मांडले. आजचा हा विशेष भाग डॉक्टर ढोबळे साहेबांच्या याच प्रखर मांडणीवर आणि त्यांच्या आरक्षण, उपेक्षितांच्या हक्कांचा आणि संघर्षाचा नवा अध्याय या महत्त्वपूर्ण लिखाणावर आधारित आहे. चला तर मग समजून घेऊया आरक्षणाच्या वर्गीकरणाची गरज आणि त्यामागील वास्तव. भारतीय संविधानाने आरक्षणाची तरतूद करताना सामाजिक समता आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वप्न पाहिलं होतं. महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण लागू आहे. मात्र दशकानुदशक या आरक्षणाचा प्रवास पाहिला तर असं लक्षात येतंय की ज्या 59 जातीसाठी हे आरक्षण दिलं गेलं, त्यातील मोजक्याच जाती प्रगतीची शिखरं पादाक्रांत करू शकल्या आहेत. आरक्षणाच्या या प्रवासात एकीकडं बौद्ध आणि चर्मकार समाजाचा सूर्य तळपताना दिसत असला, दुसरीकडं 57 अशा जाती आहेत ज्या आजही अंधारात चाच पडत आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या आज 11,23,00,000च्या वर आहे, ज्यामध्ये दलित समाजाची लोकसंख्या 1,32,00,000च्या आसपास नोंदवली गेलेली आहे. या मोठ्या समूहात एकूण 59 पोटजातींचा समावेश आहे. पण दुर्दैव असं की या 59 जातींना कागदावरती समान अधिकार असले तरीही वास्तवात मात्र बळी तो कानपिळी अशी स्थिती आहे. अनुसूचित जातीमध्ये महार, बौद्ध, मातंग चर्मकार, ढोर, होलात, मोची आणि भंगी या 60 जातींनी आरक्षणाच्या संधीचा लाभ घेतलेला आहे. यात विशेषतः बौद्ध समाजानं शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रशासकीय सेवा, IAS आणि MPSC मध्ये आपलं स्थान पक्कं केलेलं आहे. ही त्यांची प्रगती कौतुकास्पद आहे. मात्र आरक्षणाचा वाटा इतर छोट्या जातींपर्यंत पोहोचू शकला नाही, हेही तितकंच खरं आहे. 59 पैकी 57 जाती अशा आहेत ज्यांना आजही हे आरक्षण नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यावा याची किमान जाणीव सुद्धा नाही. उपेक्षितांचा 70 वर्षाचा वनवास. स्वातंत्र्याला 8 दशकं पूर्ण होत आली तरी या 57 जातीच्या नशिबातला अंधार कायम आहे. आजही या जातीच्या तांड्या वस्त्यावरती किंवा पाड्यांवरती आपण गेलो तर तिथं गरिबी आणि अज्ञान ठासून भरलेलं दिसतंय. या समाजातल्या एखादा तरुण तहसीलदार व्हावा, कलेक्टर व्हावा आणि किमान वर्ग 1चा अधिकारी व्हावा, हे स्वप्न अजूनही स्वप्नच राहिलंय. जेव्हा आरक्षणाची घागर शासनाच्या नळाखाली लावली जाते, तेव्हा ती गळकी असू नये याची काळजी प्रगत झालेल्या समाजानं घेतली. परिणामी आरक्षणाच्या नळाला येणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब प्रगत जातीच्या घागरीत पडला आणि ज्यांच्याकडे घागर नव्हती किंवा ज्यांची घागर गळकी होती, ते 57 समाज आजही कोरडेच राहिलेले आहेत. ही तफावत दूर करायची असेल तर केवळ आरक्षण आहे असं म्हणून चालणार नाही, तर ते कोणाला मिळतंय याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. अ ब क ड सामाजिक न्यायाचं सूत्र. अनुसूचित जाती अंतर्गत अनेक जाती आजही लाभापासून शेकडो मैल दूर आहे. हीच उणीव भरून काढण्यासाठी अ ब क ड अशा आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी जोर धरत आहे. या मागणीनुसार लोकसंख्येनं मोठ्या असलेल्या बौद्ध समाजाला अ वर्ग, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मातंग समाजाला ब वर्ग, लेदर व्यवसायाशी संबंधित चर्मकार, मोची, होलार समाजाला क वर्ग आणि स्वतंत्र मिळाल्यापासून ज्यांच्या कुटुंबातील एकही माणूस साधा तहसीलदार पर्यंत पोहोचू शकला नाही,
अशा उपेक्षित 59 जातींना ड वर्ग देण्यात यावा, असा प्रस्ताव आहे. ही वर्गवारी केल्यास प्रत्येक गटाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाचा निश्चित कोटा मिळेल. यामुळं एकाच गटाचं वर्चस्व संपून शेवटच्या रांगेतल्या माणसालाही सत्तेत आणि प्रशासनात संधी मिळेल. लहुजी वस्ताद आयोग आणि ऐतिहासिक शिफारसी. हा प्रश्न आजचा नाही. लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगानं आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलं होतं. अनुसूचित जातीमध्ये काही घटक अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. टाटा रिसर्च समूहानेही आपल्या अभ्यासात हीच बाब अधोरेखित केली होती. केवळ महाराष्ट्रच नाही तर पंजाबमध्ये ब्रजभान समिती, आंध्रमध्ये रामचंद्र राजू कमिशन आणि केंद्रानं नेमलेली उषा मेहरा समिती यांनीही आरक्षणाच्या वर्गीकरणाची शिफारस केलेली आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भटक्या विमुक्तांसाठी अशा प्रकारचं वर्गीकरण करून एका मोठ्या क्रांतीची पायाभरणी केली होती. तोच पॅटर्न आज अनुसूचित जातीसाठी लागू करण्याची वेळ आलेली आहे. जर भटक्या विमुक्तांना न्याय मिळू शकतो तर दलित समाजातल्या 57 पोटजातींना का नाही? राजकीय अनास्था आणि न्यायालयीन पेच. आरक्षणाच्या वर्गीकरणाचा मुद्दा अनेकदा न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सरकारनं हे वर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न केला, पण उच्चभ्रू दलितांनी याला न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयानं आता स्पष्ट संकेत दिलेत की राज्यांनी कारवाई करण्याऐवजी केंद्र सरकारनं संसदेत कलम 341 मध्ये सुधारणा करावी. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं हे विधेयक आजही लोकसभेमध्ये धुळखात पडलेलं आहे. जोपर्यंत हे विधेयक मंजूर होत नाही तोपर्यंत उपेक्षितांचा हा लढा संपणार नाही. थोरल्या भावाचा धर्म. अनेकांना वाटतं की वर्गीकरणामुळे समाजात फूट पडेल, पण वास्तव तसं नाही. हे फोडा आणि राज्य करा या नीतीचं समर्थन नसून वाटा आणि प्रगती करा या नीतीचं समर्थन आहे. एका घरात जेव्हा 4 भाऊ असतात तेव्हा थोरला भाऊ जर शिकून मोठा झाला तर त्यानं धाकट्या भावांनाही हाताला धरून पुढे न्यायचं असतं. एक तीळ 7 भावांनी वाटून खाल्ला, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जर 70 वर्षापासून एकाच भावाचं पोट भरत असेल आणि इतर 6 भाऊ उपाशी असतील तर त्या उपाशी भावांनी तक्रार करणे हा त्यांचा अधिकार आहे. प्रगत झालेल्या बौद्ध आणि चर्मकार समाजानं या मागणीला विरोध न करता आपल्या मागासलेल्या भावंडासाठी मोठ्या मनानं आरक्षणाच्या वर्गीकरणाचं स्वागत करायला हवं. आता नाही तर कधीच नाही. आरक्षण ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. तो एक घटनात्मक हक्क आहे. जर 13% आरक्षण सगळ्यांसाठी असेल तर त्याचे फळही सगळ्यांना मिळायला हवे. 59 जातींपैकी 57 जातींचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. त्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आता निर्णायक वळणावर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या उपेक्षित घटक आता खडबडून जागा झालाय. अ ब कडची ही मागणी केवळ कागदावरची नसून ती लाखो वंचितांच्या जगण्याचा प्रश्न आहे. सरकारनं आता वेळ न घालवता सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करून संसदेमध्ये तात्काळ निर्णय घ्यावा. जर आज आपण ही सुधारणा केली नाही तर इतिहासात आपण आरक्षणाचे मारेकरू म्हणून ओळखले जाऊ. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.